नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण जी लागवड केली होती तूर या पिकाची ती 21 आणि 22 मेला लागवड केली होती. म्हणजे जे 3.5 एकराचं क्षेत्र आहे त्याची लागवड आपण 21 मेला आणि जे 1.5 एकराचं क्षेत्र आहे ते आपण 22 मेला लागवड केली होती. आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीनं आपलं हे तूर पीक आहे. इथं जर बघितलं तर हे रोप आपलं मागच्या वर्षीच्या दाणे इथं पडलेले असतील म्हणून ते इथं उगवलेले आहेत, तर ते आपल्याला इथं उपटून टाकायचे आहेत. जर बघितलं तर आपण 2-2 दाणे लागवड केली होती आणि तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये आपण शेंडे खोडणीसुद्धा केलेली आहे. म्हणजे आजची जर म्हटलं तर आजची 24 जून 2026 म्हणजे 1 महिना याला उलटून गेला. आणि आपण जेव्हा पावसाळ्यामध्ये लागवड करतो तेव्हा त्याचं शेंडे खोडणी 25 ते 30 दिवसामध्ये करायची असते, परंतु आपण उन्हाळ्यामध्ये लागवड केल्यामुळे झपाट्याने त्याची वाढ झाल्या कारणाने आपण 20 ते 22व्या दिवशीच त्याची शेंडे खोडणी केली. आणि तुम्ही बघू शकता आता हवा खूप प्रचंड आहे. इथं जर बघितलं तुम्ही तर हे 2-2 दाणेच लागवड आहे. खाली तुम्ही बघू शकता की हे 2 दाणे लागवड आहे. आता याच्यामध्ये इथपासून याला शेंडे फुटणं सुरू झालेलं आहे. काही शेंडे इथून सुद्धा त्याला येतील, परंतु सध्या स्थितीमध्ये त्याचे आले नाहीत. आणि तिथपासून तर इथं पूर्ण प्रत्येक ठिकाणी याला शेंडे येतील. आता जर बघितलं इथं तर इथं आपण याची शेंडा खोडणी केलेली आहे, तुम्हाला इथं दिसतही असेल. इथं याचा शेंडा खोडल्यामुळे काय झालं की याला 1, 2, 3, 4 आणि 5, 6 असे 6-7 शेंडे एका झाडाला. तसंच इकडे जर बघितलं तर 1, 2, 3, 4 शेंडे आले. आता पुढं जेव्हा आपण याची दुसरी शेंडे खोडणी करू तर तिथं साधारणतः अशा अंतरावर पुन्हा त्याची शेंडे खोडणी करणं गरजेचं आहे. म्हणजे जे आपले जे 4 ते 5 शेंडे एका ठिकाणी आलेले आहेत म्हणजे आजूबाजूला, तर ते 4-5 शेंडे खोडल्यानंतर परत त्याला एकाच ठिकाणी 4-5 म्हणजे 5-5 25 शेंडे या तूर पिकाला आणि 25 शेंडे या तूर पिकाला अशा पद्धतीने इथे येतील. तीच अवस्था दुसऱ्या पण शेजारच्या प्लांटमध्ये आपल्याला दिसते. इथं बघू शकता तुम्ही की इथून खालून हा जर सेपरेट घेतला आपण तर इथं फुटवे आहेत बारीक. 1, 2, 3, 4 आणि हे 5 असे याला वरती हे 5 शेंडे आलेले आहेत. तर ते पण काही दिवसांनी म्हणजे आता इथून एक 4 ते 5 दिवसानंतर ते शेंडे आपल्याला खोडायचे आहे. इथं जर बघितलं तर काल चांगलाच पाऊस झाला. आता तुमच्याकडे कसा काय पाऊस झाला ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा, कारण साधारणतः 20 तारखेपासून सगळ्या महाराष्ट्रभर थोड्या का प्रमाणात होईना पाऊस सुरू झालेला आहे. जर बघितलं तर 23 तारीख म्हणजे काल रात्री आमच्याकडे खूप असा पाऊस झाला. त्यामध्ये प्रचंड विजांचा कडकडाट होता, परंतु हवा नसल्याने चांगल्या पद्धतीने पाऊस पडला. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपली लागवड आहे. इथं जर बघितलं तर 1.5 फूट अंतर आहे आणि 2 ओळीतील अंतर जर बघितलं तर आपलं 10.5 फूट अंतर आहे. अशा पद्धतीने ही लागवड आहे. आणि बरेच शेतकरी आपल्याला कमेंटमध्ये म्हणत होते की एवढ्या लवकर जर लागवड केली तर त्याचा प्रादुर्भाव होईल किंवा काय होईल. तर तसं काही नाही मित्रांनो. 15 मेपासून लागवड जर केली तुम्ही म्हणजे 15 मे आणि 12/2 अशी जर लागवड केली तर चांगल्या पद्धतीने तुमची लागवड होते. परंतु काय असते, ऊन प्रचंड प्रमाणात असते आणि त्या उन्हामध्ये हे पीक टिकेल की नाही ही एकंदरीत आपली भूमिका असते. म्हणजेच आपण घाबरलेलो असतो. परंतु यावर्षी जर बघितलं तर कितीही टेम्परेचर असल्यावरही चांगल्या पद्धतीने हे ग्रोथ करताना आपल्याला दिसत आहे. इथं सुद्धा बघा तुम्ही 2च दाणे आहे. आता खाली जर बघितलं एक आणि दुसरा हे जे आहे ते नंतर निघालेले आहेत. तर 2 दाण्यांनाच इथं 5-6 फुटवे आहे, कारण आपण याची शेंडे खोडणी घेतलेली आहे. शेंडे खोडणी कशा प्रकारे घ्यायची होती त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण याच्यामध्ये बनवून टाकलेला आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील. वाढ जर म्हटलं तर साधारणतः 1.5 ते 2 फुटापर्यंत हे रोपटे झालेले आहेत. आणि तशाच पद्धतीने याला फुटवे म्हणजे जिथं इथं फुटवे येतात तिथं त्याला फुटवे आलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता खालच्या ठिकाणी अजून फुटवे यायचे आहे, परंतु त्याच्यावरती जिथं नोड आहे इथं 2, 3, 4 आणि 5 ते 6 फुटवे प्रत्येक रोपाला आहे. आता हे छोटं असल्यामुळे 1, 2, 3,
4 आणि इथं खाली पण त्याला छोटे छोटे येतील. म्हणजे इथून जर 5-6 दिवस गेल्यानंतर पुन्हा जी दुसरी शेंडे खोडणी होईल, शेंडे खोडणीचं जर म्हटलं तर 22 ते 30 दिवसामध्ये पहिली शेंडे खोडणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तिथून एक साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये दुसरी शेंडे खोडणी घेणं गरजेचं आहे. आता याला शेंडे खोडून आपल्याला साधारणतः 6 ते 7 दिवस झाले. अजून आपल्याला 3-4 दिवस झाल्यानंतर याचे शेंडे पुन्हा जे काही 5-5 शेंडे आहेत ते खोडणी करायची आहे. आता तुम्ही शेंडे खोडणीसाठी मशीनचा उपयोगसुद्धा करू शकता. हातानं जर म्हटलं तर आता छोटं रोप असल्यामुळे आपण त्याचा हातानं शेंडे खोडणी केली होती, कारण आपल्याला 2-2च शेंडे कट करायचे होते. परंतु आता जर म्हटलं तर हे थोडं किचकट आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असे प्रत्येकाचे 5-5 मिळून तुम्हाला 9-10 शेंडे खोडायचे. म्हणजे इथंच तुम्ही बघू शकता. आता इथं बघा, हे 2 रोपटे आहेत. तर आता याचेसुद्धा असे शेंडे तुम्हाला एक 5-6 दिवसानं याचं खोडणं गरजेचं आहे. मधामध्ये याच्यावरती रोगाचा प्रादुर्भाव झाला होता, तर आपण त्याच्यामध्ये प्रोक्लेन म्हणजे प्रोपेक्स सुपर आणि त्याच्यामध्ये एक टॉनिक घेऊन तो रोग कवर केला होता. इथं तुम्ही बघू शकता की छोटे छोटे पानांना ठिगळं झाले होते. तर अशा पद्धतीने तो सुद्धा आपण कवर केला होता. NPK एकरी 1 किलो आपण याच्यामध्ये ड्रिपच्या माध्यमातून खतसुद्धा सोडलेलं आहे. तर अशा पद्धतीने सद्यस्थितीत आपलं पीक आहे. तुम्ही कशा पद्धतीने लागवड करता, एकंदरीत तुम्हाला तूर पिकामध्ये काही फायदे किंवा तोटे झालेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि कशा पद्धतीने आपलं कमी खर्चामध्ये तूर पीक चांगलं येईल ह्यासाठी आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा आपण लागवड केली तर लागवड केल्यानंतर एक साधारणतः 4-5 दिवसांनी परत अजून 8 दिवसांनी असे व्हिडिओ आपण टाकले होते की काय पद्धतीने आपण कसं यावर्षी आपण तूर पिकाचं नियोजन केलेलं आहे. मागच्या वर्षी कशा पद्धतीने आपलं नियोजन होतं आणि किती आपल्याला उत्पन्न झालं हे सुद्धा आपण सगळे सेपरेट एक व्हिडिओ काढून टाकलेला आहे. तर यावर्षी आपलं साधारणतः एकरी 10च्या पुढं एकंदरीत कसं तूर पीक जाईल तर हे आपल्याला बघायचं आहे. त्या अनुषंगानं आपल्याला खत व्यवस्थापन, फवारण्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. आता जर बघितलं तर आपलं साधारणतः 23 ते 24 दिवसाचं हे तूर पीक झालेलं आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशा पद्धतीने आपण याचं नियोजन केलं ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तुमच्याकडे काय एकंदरीत याच्याबद्दल माहिती असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ड्रिपच्या नळ्या टाकून एक 4 तास म्हणजे तुम्हाला जर दाखवलं तर समोर आपण जे नियोजन केलेलं आहे, म्हणजे हे आधीचं जे ठिबक होतं तर हे ठिबक आपलं कपाशीचं होतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 नळ्या मधात टाकून 4 तासात 4 तास म्हणजे पट्टा पद्धतीने याच्यामध्ये सोयाबीनची लागवड करायची आहे. त्या अनुषंगाने आपण आता 1-2 दिवसामध्ये त्याचं नियोजन करणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असंच नवीन काहीतरी घेऊन. चॅनलवर मागच्या वर्षापासून तर आत्तापर्यंत आपण एक व्हिडिओ सगळे टाकलेले आहे. पूर्ण मागच्या वर्षी एक कशा पद्धतीने तुरीचं नियोजन केलं आणि पारंपरिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण याच्यामध्ये सोयाबीन टाकलं होतं. तर ते एकरी आपल्याला 6 क्विंटलचा ॲव्हरेज लागला होता आणि तूर पिकामध्ये जो पारंपरिक 4 ते 5 क्विंटलचा ॲव्हरेज असतो तर त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एकरी साधारण 7.5 क्विंटल उत्पन्न झालं होतं. यावर्षी थोडं अजून म्हणजे 15 ते 20 दिवस लवकर आपली लागवड आहे. आता इथं बघू शकता जिथं चांगल्या म्हणजे चांगलं जी जमीन आहे तर तिथं तुम्ही बघू शकता की त्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीने आहे. इथं बघा, इथं साधारणतः 2-2 फुटापर्यंत आत्ताच ग्रोथ आहे. खाली जर बघितलं तर 2च दाणे आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप तिथपासून त्याला फुटवे फुटलेले आहेत. तर असं एकंदरीत आपलं हे तूर पीक आहे. तुम्ही तर बघू शकता की ज्या 2-2 नळ्या आपल्याला 2 आत्ता नळ्या ह्या टाकून याच्यावरती 4 ओळी आपल्याला टोकनच्या माध्यमातून टोकन करायचं आहे. एकंदरीत साधारणतः 8 ते 10 क्विंटल आपल्याला ते उत्पन्न होईल आणि 8 ते 10 क्विंटल आपल्याला तुरीचं उत्पन्न होईल. असं एकंदरीत आपलं गणित आहे. जे बियाणं लागणार आहे एकरी आपल्याला तर फक्त 10 किलो लागणार आहे.
सोयाबीनचं. तूर पिकामध्ये आपलं एकरी फक्त 1 किलो बियाणं लागलं. तर असं एकंदरीत आपलं हे गणित आहे.